एक ओव्हर एक विकेट, एक ओव्हर एक रन आणि 3 विकेट्स ज्याने घेऊन मॅन ऑफ दी मॅचचा तो मानकरी ठरलाय. या पुढील सामना वालकर आपल्याला बॉलिंग एंडनी पाहायला मिळतोय. सामना करतील स्वप्नील सरफरे. पहिला चेंडू, काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला इकडे आपल्याला. मिस केलं होतं स्वप्नीलला. खऱ्या अर्थाने या दोन फिल्डर्स मध्ये सामना होईल. एक मोठं नाव बॅटिंग एंडनी आणि तेवढंच एक मोठं नाव बॉलिंग एंडनी पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेतली, ग्राउंड थोडस छोट आहे त्यामुळे एक धावा नक्कीच बनते. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे. तिन्ही चेंडू चकवलंय स्वप्नील सरफरे याला. आतापर्यंत बाजी मारली आहे बॉलिंगच्या एंडनी किरण वालकर याने. तिन्ही चेंडू स्वप्नील सरफरे याला कळलेच नव्हते, चकवलंय. पण नक्कीच एक मोठा शॉट आपल्याला पाहायला मिळेल स्वप्नील सरफरे याच्या दिशेने, कारण तो स्ट्रेंथ आहे त्याचा. चौथा चेंडू पुढे निघालाय आणि बॅड लक, झाडाला लागलाय चेंडू आणि अवघ्या 2 धावा मिळतील. नक्कीच 6 रनासाठी मारलेला शॉट होता. मला वाटतं स्वप्नील सरफर याने आज दिल खुलेपणाने खेळावा, कारण पुढच्या वीक मध्ये त्याचं लग्न आहे आणि त्यानंतर तो मला वाटत नाही की 1 वर्षभरात तरी मैदानात दिसणार नाही. पुन्हा एकदा प्रयत्न केला होता पण क्या बात आहे. या पुढील सामना पहिली सेमीफायनल शेडो फिल्डर्स पाच चेंडू, शेवटचा चेंडू प्रगतीपथावर सामना करेल राजेश. मस्त भिरकावलाय डिक्लर झोन कडे 2 धावा. पहिलं षटक समाप्त, धाव फलकावर धावा लागला त्या म्हणजे 8. शेवटचे 2 षटक 12 चेंडू. या पुढील दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन शुभम वाईट अवांतर धावा. अनेक मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल शुभमला गोलंदाजी करताना. काही दिवसापूर्वी वानखेडे स्टेडियमवर जो नेट गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला होता शुभम. पुन्हा एकदा सलग दुसरा वाईट, 2 अवांतर धावा. प्रेशर काहीसं बनवलंय स्वप्नील सरफरे याने, कारण मोठे शॉट्स खेळण्यास जो माहीर आणि याची खासियत आहे की लेग मध्ये सगळ्यात मोठा 6 हाच खेळाडू मारतो आणि त्याचं मी म्हंटल आणि ह्याने ठोकलाय. पुन्हा एकदा बॅड लक की झाडाला चेंडू लागलाय, पण नक्की 4 धावा मिळतील. खरं तर हा 6च होता असं बघायला गेलं तर. 2 अयशस्वी प्रयत्न स्वप्नील सरफरे यांच्याकडनं पाहायला मिळालेत. स्वप्नील सर्वे तुझे दिवस आठव आणि आजची ही टुर्नामेंटचा दिवस आठव. राहुल काशितकर कुठे आहेत?
राहुल काशीदकर, सागर सकपाळ, स्वप्नील सर्व तुझे दिवस आठवणे. हा आजचा संडेचा दिवस आठव, करून याच्यानंतर मला वाटत नाही एक वर्षभर तरी तू ग्राउंड मध्ये दिसशील. त्यामुळे तुझी पूर्ण कसर या सामन्यामध्ये झोकून दे आणि ही मॅच, ही टुर्नामेंट आपल्या संघाच्या नावावर तुला करायची आहे. पुन्हा एकदा शुभम सामना करेल स्वप्नील सर्वरे. प्रयत्न उत्तम. धावा माझा. गुरुविण देव नाही दूजा पाहता त्रिलोकी, सैविण देव नाही दूजा पाहता त्रिलोकी. भेटाया तुम्ही येता
शॅडो फिल्डर्स कॅप्टन अभिषेक कोरपे. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू आणि भिरकावल्या सायलेंट झोन स्ट्रायकर्स आकाश धुमाळ. आकाश अठरा चेंडू आणि 26 रन्स आव्हान त्यांनी ठेवलं होतं. एक चेंडू आपलं खातं उघडलंय शुभम यांनी आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा रघु आणि सामना करेल कुणाल. वाईट अवांतर धावा आणि एक
फारुक कुठेही असेल स्टेज जवळ यायचंय, कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. फारुक, उत्तम कनेक्शन. पुन्हा एकदा चेंडू आला आतमध्ये आणि बाणडोंगरी प्रीमियम लीग खऱ्या अर्थाने ओळखली जाते ती यासाठी की सर्वांना खेळण्याचा चान्स मिळायला पाहिजे. आणि या खेळण्याच्या चान्स मध्ये विशाल पराडकर यांनी आपला नंबर लावून घेतलाय. विशाल पराडकर, आपले हार्दिक हार्दिक स्वागत. मला वाटतं 1-2 कॅच तुझ्या दिशेने आल्या आणि त्या पकडल्या तर खऱ्या अर्थाने या मॅचला रंगत येईल, या टुर्नामेंटला रंगत येईल. अन्नू आणि विमल खत्री त्याला बॅक ऑफ दी स्टेज मार्गदर्शन करताना आपल्याला इथे पाहायला मिळालंय. काय ही विकेट बनते, काय ही विकेट बनते. अंपायर डिसिजन विल बी द लास्ट डिसिजन. सर्वांनी आपली खेळ भावना जिवंत ठेवायची. अंपायर जो कॉल देईल नक्कीच आपण त्या कॉल साठी जाऊ. नक्कीच अंपायर्स गेले तर रिव्ह्यू साठी. रिव्ह्यू इथे पाहण्यात येईल. मन्या दादा विनंती करीन. मन्या दादा वरती आहे, ऋतिक वरती आहे. बाकी सर्व फिल्डर्सनी फिल्डिंग लावून घ्यायचे, वेळेचा अभाव आहे. फिल्डिंग लावून घ्या फटाफट. रिव्ह्यू चेक करण्यात येतोय. क्लोज कॉल आहे त्यामुळे रिव्ह्यू बघण्यात येतोय. आउट, रन आउट, मॅच ऑन. फारुक विनंती करील स्टेज जवळ यायचंय जर तू ग्राउंड मध्ये असशील तर. चार बॉल 6.
बॅची कडा घेतली आहे. कॅच बनली होती, चान्स बनला होता. मॅच थोडी फास्ट खेळायची आहे, कारण इथून आणखी 3 सामने आपल्याला खेळायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल मॅच थोडी फास्ट करा.
वाईट चेंडू दिला गेलाय, फेअर डिलिव्हरी नव्हती, वाईड होता चेंडू. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. आउट देखील नाहीये, चेक केली आहे फ्रेम. आठ रन्स. फर्स्ट सेमीचा टॉस आपण करणार आहोत. 5 बॉल 5 बॉल. 1 टू गो. रघु सामना करेल शुभम. 2 धावा डिक्लेअर. पहिली सेमी थंडरस्टॉर्म वर्सेस शेडो फिल्डर्स. सुबोध दादा यांना विनंती असेल की टॉस का बॉस यासाठी आपण यायचं आहे. टॉस का बॉस साठी श्रीदादा गुडेकर. गुडेकर दादा यांनी टॉस उडवलाय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय अजित दादा तडवी. या संघानं सेमीफायनलचा अटीतटीचा सामना हेतून जिंकणारा संघ बाजी मारेल, धडक देईल तो फायनल मध्ये. या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपल्याला 8 संघ पाहायला मिळालेत, त्यापैकी 4 संघ ऑलरेडी या टुर्नामेंट मधून आउट झालेत. किंबहुना या मॅच मधून जिंकणारा संघ सेमीच्या दिशेने रवाना होईल आणि दुसरा संघ आपले बॅकपॅक करून घराच्या दिशेने निघेल. यामधून जिंकणारा संघ सेमीफायनलला सामना करेल सायलेंट स्ट्रायकर्स. या संघासोबत किरण यादव यांच्या दिशेने येणारा चेंडू सामना करेल प्रणय. बॉल उभा राहिला, कॅच बनते का, कॅच बनते का, आणि सुटली आहे स्वतः कप्तान राहुल यांच्याकडनं. हे अपेक्षित नव्हतं. काय बॉल टाकलाय, अप्रतिम गोलंदाजी. खुद का स्वाद चखा है शुभम को किरण इसने. इथून जिंकणारा संघ रवाना होईल सेमीच्या दिशेने, त्यामुळे हा तेवढाच अटीतटीचा सामना. क्या बात आहे जय. एक रन आपल्या टीम साठी वाचवण्यात तो यशस्वी झालाय. वाईड अवांतर धावा. 10 चेंडू 14 धावांची आवश्यकता. इथून जिंकणारा संघ सेमीफायनलच्या दिशेने रवा होईल. अटीतटीचा हा सामना. हो. काय चेंडू टाकला होता दोन्ही वेळेस. शुभमला चेंडूचा अजिबात कळला नव्हता. चान्स बनलाय आणि नक्कीच इथे विकेट मिळेल असं काहीस चित्र उभं राहिलंय. 9 चेंडू 14 धावांची आवश्यकता. सलग 3.
बाणनगरी गणेशोत्सव मंडळ आयोजित भव्य दिव्य क्रिकेट टुर्नामेंटसाठी आपल्याला सर्व स्पॉन्सरचं आभार व्यक्त करणं नक्कीच बनत. यासाठी मी सर्वात आधी आभार व्यक्त करेल सुबोधदादा शेलार यांचं, त्यानंतर राज्यमंत्री 2 की 6 धावा शुभम याच्या बॅटने आठ धावा. या संपूर्ण टुर्नामेंटसाठी ज्यांचं विशेष योगदान लाभलं आपल्याला ते म्हणजे राज्यमंत्री सिद्धेशदादा कदम, अभिजित दादा अडसूळ, आपल्या विभागातील आमदार अतुलजी भातकळकर साहेब, त्यानंतर सागरजी सिंग, साई विजय डेव्हलपर्स, SV कन्स्ट्रक्शन, इच्छापूर्ती, SRA कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, आकुर्ली इंटरनेट सर्व्हिस, राकेश चव्हाण, समीक्षा आर्ट्स, गौरव मरगज, साईयारा कन्स्ट्रक्शन, अमित दादा सोनी, प्रवीण दादा बोबाडे. या सोबतच मी बाणडोंगरी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी प्रशांत मांडवकर, दीपेश माईल, सुमित बारे, स्वप्नील सरफरे, निखिल कातकर, अजय सपकाळ, 6 मध्ये 5. अजिंक्य शेलार, सागर सपकाळ आणि इतर सर्व मंडळींचं, सर्व कार्यकर्त्यांचं मी विशेष आभार व्यक्त करेन, कारण तुमच्यामुळेच आजची ही टुर्नामेंट आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे. साचेंडू आणि अवघ्या 5 रनची आवश्यकता आपल्याला इथे पाहायला मिळते. अवघ्या 5 रन मी यासाठी बोलतोय कारण 2 तगडे फलंदाज आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतात आहे. प्रणय आणि शुभम, आतापर्यंत त्याने आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी केली आणि जर इथून सामना जिंकायचा तर नक्की 2 मोठे शॉट खेळले तर सामना तुझ्या खिशात असेल. अटीतटीचा सामना, 6 चेंडू 5 धावा. स्वप्नील सरफरे, शुभम, क्या बात है, क्या बात है. हिरण दादा पाच चेंडू 5 रनची आवश्यकता. 2 अटीतटीचा सामना, 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. स्वप्नील सरफरे याला पूर्ण एक्सपिरियन्स आहे. या ओव्हर मध्ये झोकावा लागेल कारण इथून जर त्यांच्या संघाला सामना जिंकायचा आहे तर मात्र आपला पूर्ण एक्सपिरियन्स त्याला लावायचा असेल. पुन्हा एकदा बॉल उभा राहिलाय, कॅच बनते का? नक्की चान्स बनला होता आणि अनपेक्षित अशी कॅच सुटली आहे. ही जर कॅच पकडली असती तर मॅच ऑन झाली असती, कारण टेक द कॅच अँड मेक द मॅच. 3 चेंडू 1 धावा, कंपल्सरी चेस असेल. अंकित मात्र नक्कीच तो रन घेईल याची खात्री मला आहे.
कारण हा खेळाडू बिग झोन मध्ये खेळण्यासाठी ओळखला जातो. 3 चेंडू आणि 1 रनची आवश्यकता. अंकित मॅच ऑन. 2 चेंडू 1 धावा. मॅच ऑन. 2 चेंडू 1 धावा. काय अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. अपेक्षित असा भाननगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मधील ही टुर्नामेंट आणि अटीतटीचा सामना अपेक्षित प्रमाणे आपल्याला पाहायला मिळालाय. डिक्लेअर झोनकडे सामना जिंकलाय प्रणय